पावसाळा सुरू होण्याची चाहूल सध्या लागलेली आहे. दिवसभर पडणारं कडक ऊन आणि त्यानंतर दुपारी येणारं आभाळ यातून आता पाऊस पडू लागला आहे. काल नांदगाव आणि मनमाड तसेच चांदवडचा काही परिसर या परिसरामध्ये संध्याकाळी 4:30 नंतर मुसळधार असा पाऊस आणि वारा आणि वादळ यावेळेस सुरू झाले आणि यानंतर काही ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडासह जवळपास 15 ते 20 मिनिटं पाऊस देखील झाला. चांदवड रस्त्यावर अनेक ठिकाणी दुगाव इत्यादी शिंगवं इत्यादी परिसरामध्ये शेतामध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. दरम्यान या तापलेल्या जमिनीवर आणि शेतामध्ये धरणी मातेवर या गार थेंबाने हा पाऊस पडला आणि मातीतून अगदी छान असा सुगंध पसरलेला होता. त्यामुळे वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालेला होता आणि अनेक वाहनधारक या पावसातून ओले होऊन आनंद घेताना दिसून आले. दरम्यान शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केलं असून अजूनही पेरणीसाठी जोरात पावसाची गरज आहे. अजून जमिनीची भूक ही भागलेली नाही आणि खूप कमी असा सध्या पाऊस आहे. दरम्यान 7 जूनपर्यंत जोरात पाऊस होईल असं हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. दरम्यान हवामानाच्या अंदाजामुळे यावर्षी अनलोमुळे पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्ग सरभ्रमात आहे. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक.